विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड वेणूनगर तालुका पंढरपूर चे चेअरमन विठ्ठल अभिजित धनंजय पाटील व त्यांच्या सर्व संचालक मंडळाने शासनाकडे एक प्रपोजल सादर केलं। त्याच्यामध्ये 347 कोटी रुपयाची मागणी केली। आम्हाला व्यापाऱ्याचं पेमेंट द्यायचं आहे, कामगाराचं पेमेंट द्यायचं आहे, कारखाना व्यवस्थित सुस्थितीत चालू करायचा आहे, त्यासाठी हे पेमेंट देणं गरजेचं आहे। त्यानंतर साखर आयुक्तांनी 347 कोटी रुपयाला 67 लाख रुपया शिफारस दिल्याप्रमाणे NCDC संस्था नवी दिल्ली यांच्याकडून शासनाच्या थक हमीने विठ्ठल कारखान्याला 347 कोटी 67 लाख रुपये मिळाले। परंतु पूर्ण या रकमेचा विठ्ठलचे कारखान्याचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील व त्यांच्या संचालक मंडळाने पूर्णपणे गैरवापर केला आणि त्याच्या 347 कोटीवर डल्ला मारला। 347 कोटी रुपये त्यांनी निवडणुकीच्या काळात स्वतःच्या फायद्यासाठी वापरलं गेलं आणि त्यामुळे आम्ही आमच्या कुठल्याही हेडला त्यांनी पैसे देऊ शकले नाहीत। म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करतोय, ज्या हेड खाली पैसे आले त्या हेडचे आम्हाला पैसे द्या। परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देत गेला, संबंधित अधिकाऱ्यांना मॅनेज करत गेले। संबंधित अधिकारी सुद्धा याच्यामध्ये साखर आयुक्तापासून खालीपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा याच्यामध्ये या अपहारामध्ये सामील आहेत, कारण त्यांना ते पाठीशी घालतायत असा आमचा त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे। आता कारण प्रत्येक कामगारावरती आता परवा त्यांनी गेल्या आठवड्यामध्ये कामगाराला बोलवून घेतलं, मला अजून 80 कोटी येणार आहेत म्हणून सांगतायत, थप्पा मारतायत हे चेअरमन। 80 कोटी NCDC कडून आल्यानंतर तुमचे काहीतरी पैसे देऊ। ते म्हणजे आबा तुम्हाला जे NCDC कडून पैसे येणार आहेत ते सगळे पैसे आलेले आहेत, आता कुठून पैसे येणार आहेत ते तरी कळू द्या आम्हाला। त्यावेळेस ह्या चेअरमन पूर्णपणे भूलभुलैया करून 3,500चा धक्का देतो म्हणून भाव देतो म्हणून कारखाना सत्ता आमदारकी मिळवली, परंतु आता 2,000 रुपये फक्त त्यांनी ॲडव्हान्स म्हणून दिला। FRT सुद्धा पूर्ण केली नाही। आम्ही मागच्या 15 दिवसाखाली तहसील कचेरी पंढरपूर येथे बोंबाबोंब आंदोलन केलं, हलगीनाद आंदोलन केलं। तहसीलदाराला आम्ही विचारला, त्यांना निवेदन दिलं, परंतु त्याची सुद्धा ते खुलासा करण्यासाठी पुढे येत नाहीत।